भाजपची लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये भाजपचं धक्कातंत्र आता पाहायला मिळत आहे। जुन्यांना संधी देण्यासोबतच काही नवे चेहरे देखील भाजपनं रिंगणात उतरवलेले आहेत। पाहूयात। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या उमेदवारीच्या यादीची काल घोषणा झाली आणि या यादीमध्ये विशेषतः विदर्भात भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळालं। 1995 पासून राज्यात मन रमवणाऱ्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी आता रिंगणात उतरवलंय। चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। यावर लोकशाही सोबत बोलताना मुनगंटीवारांनी आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून काम करण्याची इच्छा होती, मात्र पक्षानं जो आदेश दिलाय तो मान्य असल्याचं म्हणत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे। आनंदी आणि असं नाही, मी कधीच आयुष्यात पदाचा मोह कधी केला नाही। फक्त मला स्वतःला व्यक्तिगत वाटायचं की राज्यामध्ये जी माझी काही कामाच्या मध्ये महाराष्ट्रात जास्त काम करू शकेल, पण मी आता तयारी केली। आता दिल्लीत सुद्धा दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा असं काम करून दाखवेल। आता नेमका हाच मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करून बळीचा बकरा बनवलाय अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। मुनगंटीवारांना कधी बळीचा बकरा केला काय असं आता वाटायला लागलंय, कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले। आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही, पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल। आता मी काय यावर अधिक बोलणार नाही, पण बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते। आता सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवल्यानंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचा सूर आळवला जातोय। त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा मुनगंटीवार यांना सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे माझी कन्या शिवानी तिकीट मागते हायकमांडकडे। हायकमांडचा निर्णय आहे, वरिष्ठांचा। तिकीट दिली तर लढू, हायकमांड जो निर्णय घेतील तो त्याला देतील, त्याच्यासाठी काम करू असं सांगत विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असल्यानं आता सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात कोणाची लढत होते आणि कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजय अडसूळसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।